नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कोंबडी वडे। ही एक कोकणी रेसिपी आहे, चवीला खूप छान लागते। चला तर आपण बनवूया। हे बनवण्यासाठी प्रथम आपल्याला एक मसाला करावा लागेल। त्यासाठी आपल्याला घ्यावा लागेल मिक्सरच्या भांड्यात कांदा, टोमॅटो, खोबरं, थोडंसं मी भाजून घेतलंय खोबरं, लसूण, आले आणि कोथिंबीर। ह्याची आपण एक बारीक पेस्ट करून घेऊ। ही पहा आपली पेस्ट रेडी आहे। आता आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन। त्याच्यामध्ये आपण घालू मीठ, हळद, धने जिरे पूड, गरम मसाला आणि आपण कांदा लसूण मसाला घातलाय। हे सर्व मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपण 4 चमचे दही घालू। दही आंबट नको, ताजं दही वापरायचं आहे। ते पण आपण मिक्स करून घेऊ आणि आपण जो बनवलेला मसाला आहे तो आपण मिक्स करून घेऊ। आणि हे चिकन आहे हे आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण वड्याचं मिश्रण मळून घेऊ। वड्यासाठी वड्याचं पीठ, मीठ, हळद आणि धनेपूड घातलेली आहे। आपण थोडं गरम पाणी घेऊ आणि वड्याचं मिश्रण मळून घेऊ। वड्याच्या पिठाची रेसिपी आपल्या चॅनलवर थोड्याच दिवसात येईल। हे पीठ आपण भिजत ठेवू, तोपर्यंत आपण चिकन बनवून घेऊ। आपलं चिकन चांगलं मॅरिनेट झालंय। आपण एक पॅन घेऊ, पॅनमध्ये तेल, थोडेसे खडे मसाले, कांदा आणि आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घालू। याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही, दह्याच्या मिश्रणामध्ये चिकन शिजून जाईल। आता आपण हे झाकून ठेवू। चिकन शिजतंय तोपर्यंत आपण वडे बनवून घेऊ। आपण एका कागदावर वडे असे थापून घेऊ, मी जसे दाखवले तसे, आणि एक एक वडा आपण असा हा तळून घेऊ। नंतर मध्ये एक होल पाडायचा आहे आणि मग वडा तळून घ्यायचा आहे। हे बघा वडा कसा टम्म फुगलेला आहे, तुम्ही बघू शकता। दोन्ही बाजूनी चांगला खरपूस भाजायचा आहे। असेच मी आता बाकीचे पण वडे करून घेते। हाही वडा मस्त फुगलेला आहे। आपले वडे बनवून होते तोपर्यंत आपलं एका साईडला चिकन शिजतंय। आपण चिकन शिजलंय का बघून घेऊ। चिकन आपलं छान शिजलेलं आहे, तरी आलेले। ही आपली कोंबडी वड्याची डिश रेडी।